जर तुमचा शत्रू चालाक असेल आणि ताकदवानही असेल तर घाबरू नका, कारण जिंकण्यासाठी ताकद नाही तर मेंदू लागतो. आणि आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या लक्षात ठेवल्या तर कितीही मोठा शत्रू असला तरी तुम्ही त्याला हरू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुमचं सगळं नुकसान करू शकते. आजच्या जगात एक गोष्ट खूप कॉमन आहे, तुमचं यश, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची प्रोग्रेस. काही लोकांना सहन होत नाही आणि मग ते तुमचे शत्रू बनतात. काही शत्रू उघड असतात, पण काही खूप चालाक असतात. ते तुमचा जवळ राहूनच तुमचं नुकसान करतात. आणि जेव्हा असा शत्रू ताकदवानही असतो तेव्हा लोक घाबरतात, मागे हटतात, हार मानतात. पण लक्षात ठेवा, घाबरणं हा सगळ्यात मोठा पराभव असतो. कारण युद्ध जिंकण्यासाठी फक्त ताकद लागत नाही, तर योग्य स्ट्रॅटर्जी लागते. 1. शत्रूला कधीही कमी समजू नका. ही सगळ्यात मोठी चूक असते. लोक शत्रूला वीक समजतात आणि इथेच हरतात. तुमचा शत्रू चालाक आहे म्हणजे तो तुमच्यापेक्षा जास्त विचार करतोय, तुमचा मूव्ज ऑब्झर्व करतोय, तुमच्या कमजोरी शोधतोय. जर तुम्ही त्याला इग्नोर केलं किंवा अंडरएस्टिमेट केलं तर तुम्ही स्वतःसाठी ट्रॅप तयार करत आहात. म्हणून नेहमी अलर्ट राहा. शत्रू छोटा असो की मोठा, त्याला सिरियस घ्या, कारण छोटा शत्रू पण मोठं नुकसान करू शकतो. 2. इमोशन्स नाही, लॉजिक वापरा. जेव्हा तुम्ही शत्रू तुमच्यावर अटॅक करतो तेव्हा तुम्ही इमोशनल होता, राग येतो, रिवेंज घ्यायची इच्छा होते. पण इथेच तुम्ही कंट्रोल गमावता, कारण इमोशनलमध्ये घेतलेले डिसिजन बहुतेक वेळा चुकीचे असतात. शत्रूला हरवायचं असेल तर शांत राहा, ऑब्झर्व करा, ॲनलाइज करा आणि मग मूव्ह करा. जे लोक डोक्याने खेळतात तेच शेवटी जिंकतात. 3. शत्रूची कमजोरी शोधा. प्रत्येक माणसात काही ना काही कमजोरी असते, अगदी कितीही ताकदवान असला तरी. तुमचं काम आहे की कमजोरी शोधणं. तो कशाला घाबरतो, त्याला काय गमवायचं आहे, तो कुठे चूक करतो, हे सगळं क्विकली ऑब्झर्व करा. कारण सरळ अटॅक करून तुम्ही जिंकणार नाही, पण योग्य ठिकाणी हिट केलं तर एकच मूव्ह पुरेसा असतो. 4. तुमचे प्लॅन्स कधीही रिव्हील करू नका. आजकाल लोक एक मोठी चूक करतात, ते सगळं शेअर करतात. काय चाललंय, काय प्लॅन आहे, कोणावर विश्वास आहे, सगळं उघड करतात. पण लक्षात ठेवा, जिथे शत्रू आहे तिथे सायलेन्स हीच तुमची ताकद आहे. तुमचा पुढचा मूव्ह लोकांचं कळू देऊ नका, कारण सुप्रीस अटॅक नेहमी जिंकतो. 5. स्वतःला मजबूत करा. माइंड प्लस पोझिशन. शत्रू मजबूत आहे म्हणजे तुम्हाला अजून मजबूत व्हायचं लागेल. तुमचा माइंड स्ट्रॉंग करा, तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड करा, तुमची स्किल इम्प्रूव्ह करा, कारण जितके तुम्ही ग्रो व्हाल तितका शत्रू वीक वाटायला लागेल. आणि एक दिवस असा येईल जिथे तो तुमच्याशी फाईट करायलाही घाबरेल. आज एक रिॲलिटी समजा, शत्रू कधीच प्रॉब्लेम नसतो, प्रॉब्लेम असते तुमची भीती. ज्या दिवशी तुम्ही घाबरणं सोडता त्या दिवशी तुम्ही जिंकायला सुरुवात करता. शत्रूला कन्फ्यूज करा. सरळ खेळलात तर तुम्ही प्रेडिक्ट होता आणि प्रेडिक्ट झालात की गेम संपलं. म्हणून कधीकधी तुमचा पॅटर्न बदलत राहा. कधी स्लो व्हा, कधी अचानक फास्ट मूव्ह करा, कधी सायलेंट राहा, कधी अनएक्सपेक्टेड रिॲक्शन द्या. यामुळे शत्रू कन्फ्यूज होतो आणि कन्फ्यूज माणूस कधीच क्लिअर डिसिजन घेऊ शकत नाही. 7. ट्रॅप तयार करा. शत्रूला हरवायचं असेल तर त्याला तुमच्याकडे येऊ द्या. तुम्ही डायरेक्ट अटॅक करू नका. परिस्थिती अशी तयार करा की तो स्वतः चूक करेल. त्याला ओव्हर कॉन्फिडन्स होऊ द्या, त्याला वाटू द्या की तो जिंकतोय आणि योग्य वेळी एकच मूव्ह करा. हा मूव्ह त्याला पूर्णपणे डाऊन करू शकतो. 8. पेशन्स हीच सर्वात मोठी ताकद
आजकाल सगळ्यांना लगेच रिझल्ट हवा असतो, पण रिअल विनर तोच असतो जो वेट करू शकतो. शत्रूला हरवण्यासाठी घाई करू नका. ऑब्झर्व करा, योग्य वेळ येईपर्यंत थांबा आणि मग स्ट्राईक करा. कारण चुकीच्या वेळी घेतलेली ॲक्शन तुमचंच नुकसान करतो. 9. माइंड कंट्रोल स्वतःवर आणि परिस्थितीवर. शत्रू तुम्हाला प्रूव्ह करेल, तुम्हाला इरिटेट करेल, तुम्हाला इमोशनल बनवेल, पण तुम्ही कंट्रोल ठेवाल तर तुम्ही ऑलरेडी हा बॅटल जिंकली आहे. त्याच्या शब्दांना महत्त्व देऊ नका, त्यांच्या ॲक्शन्सवर रिॲक्ट करू नका. तुमचं फोकस फक्त तुमच्या गोलवर ठेवा, कारण डिस्ट्रॅक्ट माणूस कधी जिंकत नाही. 10. ॲलिस तयार करा साथीदार. एकटा माणूस स्ट्रॉंग असू शकतो, पण टीम अनबिटेबल असते. योग्य लोकांसोबत राहा, ट्रस्ट बिल्ड करा, नेटवर्क स्ट्रॉंग करा. कारण कधीकधी जिंकण्यासाठी डायरेक्ट फाईट नाही तर सपोर्ट सिस्टीम लागते. 11. वीकनेस दाखवू नका. तुम्ही आतून कितीही वीक असला पण बाहेरून स्ट्रॉंग दिसा, कारण शत्रू तुमची वीकनेस शोधतोय आणि ती मिळाली की तो अटॅक करणंच. कॉन्फिडन्स ठेवा, क्लेम राहा, सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे असं दाखवा. हेच तुमचं शिल्ड आहे. 12. सायलेंट ग्रोथ सर्वात मोठं वेपन आहे. सगळ्यांना सांगून ग्रो होऊ नका. क्विकली ग्रो व्हा, स्किल इम्प्रूव्ह करा, नॉलेज वाढवा, स्वतःला बेटर बनवा आणि एक दिवस तुमचं सक्सेसच तुमचं उत्तर बनेल. आजची रिॲलिटी अशी आहे की शत्रूला हरवणं म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करणं नाही, तर त्याच्यापेक्षा वर जाणं आहे. ज्या दिवशी तुम्ही इतके स्ट्रॉंग व्हाल की त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही, त्या दिवशी तुम्ही खरे जिंकलेला असाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्ट्रॉंग असे नक्कीच लिहा. धन्यवाद.